आजचा दिवस खास आहे. आज आहे दीप अमावास्या आणि नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. दीप अमावास्या म्हणजेच काय, तर घरातल्या दिव्यांची स्वच्छता करून त्यांना सजवून आणि त्यांची मनोभावे पूजा करण्याचा आजचा दिवस आहे. तुम्हाला माहिती आहे, आपल्या या संस्कृतीमध्ये दिव्याला ना खूप सुंदर आणि महत्त्वाचं एक स्थान पण आहे. अंधारातून प्रकाशाकडे तो घेऊन जातो आणि हा दिवा म्हणजे खरं तर एक सकारात्मकतेचं प्रतीक आहे. तर मी कालच थोडीशी ही कामं आवरून घेतलेली. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. सगळी कामं मी आवरून घेतलेली म्हणजे दीप अमावास्येच्या पूजेची तयारी मी कालपासूनच केली होती. काल सगळे दिवे बाहेर काढले होते, स्वच्छ केले होते आणि पूजेची थोडीफार देखील तयारी मी करून घेतली होती. आज मात्र हे सगळे संध्याकाळी दिवे प्रज्वलित करून घ्यायचे. खरं सांगायचं तर सणवार म्हटलं ना, की कधी-कधी खूप असं वाटतं, की अरे खूप खर्च पण असतो आणि त्याची तयारी पण मोठी असते. पण आपल्या घरातल्या काही उपलब्ध गोष्टींपासून आपण थोडीशी सजावट करायचं म्हटलं आणि ती जर मनापासून केली ना, तर त्या गोष्टींचा आनंद आपल्याला घेता येतो. तर इथे बघा माझी देवपूजा पण झालेली आहे. आज सगळं शुभ्र सफेद म्हणजे व्हाईट कलरची फुलं घातलेली मी. आज पिवळ्या कलरची फुलं मला मिळाली नाहीत मार्केटमध्ये. गोंडे मिळाले, पण मी गोंडे न घेता छान अशी ही सफेद फुलं घेतली. आजचा व्लॉग काही खूप जास्त असा मोठा नाहीये. दीप अमावास्येच्या निमित्ताने मी जे जे काही घरात केलं, म्हणजे पूजा कशा पद्धतीने केली, छान अशी सजावट कशा पद्धतीने केली, काय काय तयारी केली, ते आजच्या व्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. ही जी आषाढ अमावास्यास म्हणजे दीप अमावास्या आहे, का साजरी करतात हो? तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा. मला तर असं वाटतं की अगोदरच्या काळीस कशी विजेची सोय नसायची, त्याच्यामुळे दिव्यांना खूप महत्त्व दिलं जायचं आणि ज्या दिवे वर्षभर आपल्याला प्रकाश देतात, त्या दिव्यांच्या बद्दल थोडीशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हे सुंदर दिवस हा एक आषाढ अमावास्या किंवा मग दीप अमावास्या असा असेल, असं मला वाटतं. तुम्हाला याचं काही पाठीमागचं जे काही ज्या आपल्या काय बोलतात ना, एक प्रथा असतात, रूढी असतात, त्याच्याबद्दल काही माहिती असेल ना, तर मला कमेंट मार्फत नक्की सांगा आणि त्या गोष्टी आपल्या तुमच्या आन्सर सोबत त्या इतर लोकांना पण कळतील. ज्या नवीन मैत्रिणी असतील किंवा ज्यांना याबाबत काही आयडिया नसेल, त्यांना ती गोष्ट नक्की कळण्यास मदत होईल. तर तुम्हाला यामागची काही रूढी परंपरा असेल, तर मला नक्की कमेंट करून सांगा. काल बऱ्यापैकी सगळे दिवे धुवून स्वच्छ करून पुसून ठेवल्यामुळे आज थोडासा वेळ वाचलाय माझा. तुम्ही बघू शकता इथे. आता फक्त मी हे अरेंज करते. ही जी मोठी समई आहे ना, ती खूप जास्त मोठी होते म्हणजे ठेवण्यासाठी. ॲक्च्युली पूर्वी मी पूजा खाली मांडायची, त्याच्यामुळे चालून जायचं. आता मला वरती पूजा आज मांडायची, त्याच्यामुळे मग ती थोडीशी ठेवायला तेवढी जागा राहील की नाही, मला थोडासा प्रश्न पडलाय. पण तरी देखील या समईची पूजा करणार आहे. ही समई खूप जुनी आहे. म्हणजे या समई तर 2 छोट्या समई तर आम्ही नंतर घेतल्यात. पण ही घरात आधीपासून आहे. आता कणकेचे दिवे करायचे, त्याच्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं आहे. ते इथे मी ही अगारोची मल्टीपर्पज केटल वापरते. त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी ओतून घेणार आहे आणि पाणी गरम करायला ठेवणार आहे. कणकेचे दिवे बरेच वेळा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी केले जातात. मी कणकेचे दिवे करून ते थोडेसे म्हणजे स्टीम करून घेते. तर माझी पद्धत अशी आहे आणि अगदी साध्या सिंपल पद्धतीने हे दिवे बनवले जातात. मी इथे कणकेचं पीठ म्हणजे आपलं जे काही गव्हाचं पीठ आहे ते घेतलंय. याच्यामध्ये पाणी ओतून ते थोडंसं मळून घेणार. मळताना मात्र थोडंसं किंचितसं याच्यामध्ये तुम्ही तूप टाका. तेलाऐवजी तूप वापरा. कारण आपण हे दिवे तुपाचेच लावणार आहोत. त्याच्यामुळे याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकणार आहे. पण तूप सगळं पीठ मळून झाल्यानंतर म्हणजे आपल्याला हे करायचं आहे आणि याचे तुम्ही 5, 7, 9 असे कितीही म्हणजे याचे तुम्ही दिवे बनवू शकता. मी इथे 5 दिवे करून घेणार आहे. काही जण 7 दिवे पण करतात. बऱ्याच वेळा घराच्या बाहेर पण हे दिवे ठेवले जातात. काही जण फक्त पूजेसाठी हे दिवे करतात. ज्यांच्या घरात लहान मुलं असतात त्यांना ओवाळण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी म्हणून पण हे 5 दिवे केले जातात. म्हणजे प्रत्येकाच्या परंपरा, रूढी ह्या या वेगवेगळ्या आहेत. तर आता दिवे पण बघा मी अगदी साध्या सिंपल पद्धतीने करते. असं फक्त मध्ये प्रेस करते आणि त्याच्या ज्या वाती करण्यासाठी आहेत ना, तर तिथे मी 5 वातींचं हे करते. तुम्ही 2 वातींचं करा, 1 वातींचं करा
किंवा 7 वातींचा पण करा, कारण दिवे जास्त मोठे नसल्यामुळे मी त्याला 5 वातीचं तोंड करते बघा, म्हणजे एका साईडने. आणि ना हे दोन्ही साईडने म्हणजे बोटांचे जे मधला भाग असतो ना तिथे थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे त्याचे थोडेसे चौकोनी होतात. आणि खालचा जो बेस आहे तो खूप जास्त पातळ न करता थोडासा चपटा करायचा, म्हणजे ते उभे राहतात. कारण जर आपण हे जेव्हा शिजवायला जातो ना, शिजवून मग त्याची साईज ना थोडीशी पसरट होऊन जाते. त्याच्यामुळे हे तिथल्या तिथे तुम्हाला जेवढे छोटे करता येतील ना तेवढे करा. म्हणजे जेवढी साईज आहे ना त्याच्यापेक्षा तर थोडी साईज मोठी होतेच होते. मी सुरुवातीला एकदा केलेले, म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाइम हे दिवे एकटीने केलेले तेव्हा त्याची साईज ना पूर्ण पसरून गेलेली, कारण मी ते ऑलरेडी खोलगट म्हणजे तेल राहावं म्हणून एवढे मोठे केलेले. आणि मग ते जेव्हा मी वाफवून घेतले ना तेव्हा ते खूप जास्त मोठे झाले. मग मला म्हणजे तेव्हा मला कळलं की कशा पद्धतीने आपण बनवले पाहिजेत. तर आता मी इथे हे स्टीम करून घेणार आहे. स्टीम करून घेण्यासाठी मी नॉर्मल चाळणीला थोडंसं किंचितसं तुपाचा हात लावून घेतला, पसरवलंय, म्हणजे ते दिवे खाली चिटकायला नको. तर आज माझ्याकडे केळीचं पान वगैरे पण काही आणलेलं नव्हतं. आणि मी बऱ्याच ठिकाणी दादरला शोधलं पण काही पाऊस पण होता त्याच्यामुळे काही मला ते मिळालं नाही. तर आता आपण हे 5 ते 7 मिनिटासाठी स्टीम करायला ठेवून देऊया. दिवे होत आहेत तोपर्यंत इथे मी काय सजावट केली ती तुम्हाला दाखवते. इथे मी एक परात ठेवलेली आहे, स्टीलची परात आहे, त्याला थोडंसं फुलांनी डेकोरेशन केलंय. मध्यभागी मी मोठी समई ठेवणार आहे. तर मी पहिलं बघून घेते की कशा पद्धतीने इथे मी समई किंवा काय ठेवलं तर कशा पद्धतीने राहील, किती जागा लागते किंवा किती जागा राहते एका साईडला. तर मी कशा पद्धतीने करणार आहे तर ते म्हटलं की तुम्हाला दाखवते पहिलं आणि नंतर फायनल पूजेचा म्हणजे जे काही आहे शूट दाखवेन. तर इथे मी समईसाठी हे जे आणलेले ना ग्लासचे जे काही डिश होत्या त्या मी तशाच ठेवते. याच्यामध्ये मी मिडलला मोठी समई ठेवण्याचा विचार करते आणि इथे बाजूला 2 या छोट्या समई ठेवण्याचा विचार करते. तर अशा पद्धतीने मी या सगळ्या समई आणि सगळे दिवे इथे मांडून घेणार आहे बघा. तर आता मी पूजा करायचीच आहे तर इथे सगळ्या गोष्टी इथे ठेवून घेते. आणि मी 5च दिवे मांडले पूजेला. नंतर मी म्हटलं की सगळे दिवे या एवढ्याच जागी राहणार नाहीयेत. तर इथे या साईडला माझे दिवे पण तयार झालेले आहेत. तर हे आता काढून थंड करायला आपण ठेवून देऊ, कारण थंड होईपर्यंत बाकीची माझी पूर्ण पूजा म्हणजे होऊन जाईल. तोपर्यंत हे दिवे पण थंड होतील. याच्यामध्ये आपण ना फुलवाती ज्या असतात ना त्या लावणार आहेत. मी त्या वाती लावत नाही. तर फुलवातीमध्ये तूप छान राहिलं जातं आणि ते दिवे पण छान प्रज्वलित होतात. आज मार्केटमधनं येताना तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलेलं फुलं तर काही मिळाली नाही, पण सजावटीसाठी मग काय फुलं काहीतरी तर पाहिजे. म्हणून मी थोडेसे गोंडे घेतले. हे मी अर्धा किलो घेतलेले गोंडे. त्याच्यानंतर ही सफेद व्हाईट शेवंती जी असते ती घेतली. आणि काहीच नाही, मग ही गुलछडी मिळाली मला. तर मी म्हटलं की आता आपल्याला तगरीच्या वेण्या ॲक्च्युली मी बघवते पण तगरीच्या वेण्या मला मिळाल्याच नाही. तर मी म्हटलं की यावेळेस चला गुलछडी आपण जी नॉर्मल जशी वेणी करतो तशा पद्धतीने न करता साध्या सुई दोऱ्यामध्ये ती ओवून घेऊन मग याचे छोटे छोटे हार वगैरे करायला. मग मी म्हटलं की देवघराच्या वरती थोडंसं किंवा मग समईंच्या खाली आणि वरती असं थोडंसं लावता येईल, मध्ये एखादं गुलाबाचं फूल वगैरे असं काहीतरी लावता येईल. तर असं सगळं डोक्यात विचार करून मग शेवटी फायनली हे ओवून घेतलं. आणि अगदी छोटी सुई घेतली मी, खूप मोठीवाली जी सुई नाही घेतली, कारण गुलछडी तर अगदी नाजूक असते त्याच्यामुळे मग ती काही राहणार नाही. ॲक्च्युली थोडीशी याच्यापेक्षा मोठी सुई हवी होती, मग थोडंसं माझं काम पटकन झालं असतं. आणि हे पण मला आत्ता संध्याकाळीच करायचं होतं आज, तसा पण पूजेला माझा थोडासा उशीरच झालाय. म्हणजे जो मी काल एवढी तयारी करून ठेवलेली असून सुद्धा खूप जास्त उशीर झालाय आज. आणि इथे बघा आता सगळे दिवे वगैरे मी प्रज्वलित करून घेतलीये. आणि छान सिंपल, साधी सिंपल छोटीशी अशी ही मी पूजा केलेली आहे. तुम्हाला ही पूजा कशी वाटली किंवा हे जे छोटंसं सजावट केलेलं आहे ते कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा.
पूजा आवरून झाली आणि आज अगदी थोडक्यात पूजा मांडली मी. खूप जास्त मांडली नाही, जी तुम्ही बघितली असेल व्हिडिओच्या सुरुवातीलाच. ॲक्च्युली बरेचसे पूर्ण दिवे मी काढून घेतलेले, पण नंतर मग मला वरती मग इथे खाली टिपॉय वगैरे लावून मग अरेंज करायला लागणार होते. मग मी म्हटलं मोजकेच दिवे आहेत त्यांचीच पूजा आपण करूया, म्हणून मग एवढेच दिवे लावले. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आता याच्या पुढे मी काही शूट नाही करत आहे. आता साडी चेंज करायची आहे, नंतर जेवायचं आहे. जेवण पण आज थोडासा शॉर्टकट आहे जेवणाला. तर कारण पूजे येऊन आवरेपर्यंत खूप जास्त उशीर होतो आणि आज दिवसभर पाऊसच होता. सकाळी पण मला खूप जास्त पाऊस मिळाला, येताना पण पाऊस मिळाला आणि येताना मग मार्केटमधनं वगैरे जाऊन येईपर्यंत खूप जास्त उशीर झाला. मला ॲक्च्युली फुलं नाही मिळाली तिथे. मी थोडीशी अशी नाराज होती की अरे आज चांगली अशी पाहिजे तशी नेहमीसारखी फुलं नाही मिळाली. तगरीच्या ज्या वेण्या असतात ना, मेन म्हणजे त्या हव्या होत्या मला, त्या मिळाल्याच नाही. पण मग म्हटलं आपण याच्याच वेण्या करूया, छान गुलछडीच्या, म्हणजे अशा रीलमध्ये वगैरे दिसलेल्या, म्हणून म्हटलं गुलछडीच्याच आपण करूया. कशा वाटल्या तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मला. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. कमेंट करा. कमेंटचं सेक्शन स्वाईप केलं की तिथे एक हाईपचा ऑप्शन येतो, हाईप करा म्हणजे हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टेक केअर.